विचार करा, अंधारा रात्री एका बंद घरातून येणारा बाईचा रडण्याचा भयानक आवाज, तर मूव्ही थिएटरमध्ये कोणी शेजारी नसताना कोणीतरी शेजारी बसल्याचा अनुभव. अशा काही जागा असतात जिकडे निगेटिव्ह शक्तींचा ऑरा खूप जास्त असतो, जे सायन्स हे मान्य करते. आणि अशाच जागांना आपण हॉन्टेड म्हणतो. अशाच टॉप 5 हॉन्टेड जागा ज्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात आहे, त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच मिस्टेरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो. तर वेळ न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. पुण्याच्या रेसिडेन्सी रोडवर एक मॅन्शन आहे जे खूप वर्षांपासून बंद आहे आणि ज्याला अबॅन्डन्ड हाऊस इन रेसिडेन्सी क्लब म्हणून ओळखले जाते. या मॅन्शनच्या जवळून जाणारे लोक सांगतात की या घरातून बाहेर बघताना एक म्हातारी दिसते जी मदतीसाठी हाक मारते. तिचे डोळे पूर्ण रक्ताने लाल दिसतात आणि दुर्लक्ष करून पुढे गेल्यावर ती हाक किंचाळ्यांमध्ये बदलते. या घराची प्रत्यक्ष स्टोरी कोणालाही माहीत नाही, पण म्हणतात की या घरात एका म्हाताऱ्या बाईचा खून झाला जिचं हे घर होतं आणि दिसणारा आत्मा त्याच म्हाताऱ्या बाईचा आहे जी सगळ्यांकडे मदत मागते. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज हे पुण्याच्या हॉन्टेड प्लेसेसमध्ये येते. इकडे असणाऱ्या आत्म्याबद्दल सांगितले जाते की खूप वर्षांपूर्वी याच कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याने सारखं नापास होत असल्यामुळे कंटाळून आत्महत्या केली होती आणि त्याचा आत्मा आजही या कॉलेजमध्ये भटकतो. रात्रीच्या वेळेस या कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये फिरताना अनेक वेळा अदृश्य शक्तीने ढकलण्याचा आणि मारहाण करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर एवढेच नाही, त्या मेलेल्या मुलाला अनेक वेळा भरलेल्या वर्गात बघितल्याचा दावा केला गेला आहे. पुण्याचा चंदननगर टॉप 5च्या हॉन्टेड लिस्टमध्ये यासाठी सामील आहे की या भागातून पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज सोबत जोडल्या जाणाऱ्या अनेक घटना समोर येतात. त्यापैकी एक घटना म्हणजे अनेक वेळा रात्रीच्या सुमारास एक लहान मुलगी पांढऱ्या फ्रॉकमध्ये तिच्या हातात बाहुलीला घेऊन रस्त्यात उड्या मारताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्माईल असते आणि डोळे पूर्णपणे काळे. तिला काही विचारले असता ती कधीही आपल्याबद्दल सांगत नाही आणि उडी मारत दुसरीकडे जाते आणि तिच्या फ्रॉकवर रक्ताचे डाग सुद्धा दिसतात. पुण्याच्या कर्वे रोडजवळ असलेले चॉईस हॉस्टेल पुण्याच्या मोस्ट एक्सपेन्सिव्ह हॉस्टेलमधील एक आहे, पण सोबतच ते हॉन्टेड हॉस्टेल म्हणूनही फेमस आहे. चॉईस बॉईज हॉस्टेलमध्ये राहणारे जास्त तर जण दावा करतात की रात्रीच्या वेळेस कॉरिडॉरमध्ये लाल साडीमध्ये एक बाई त्यांना दिसते जिचे डोळे रक्ताने भरलेले असतात आणि दरवाजा बंद असला तरी रात्रीच्या वेळेस पैंजण घालून चालण्याचा आवाज त्यांना येतो. तर कधीकधी मध्यरात्री अचानक भयानक किंचाळ्यांच्या आवाजाने जाग येते. पुण्याचं विक्ट्री थिएटर त्याच्या गोस्ट इन्सिडेंट्समुळे फारसा फेमस आहे. या थिएटरमध्ये मूव्ही बघताना कोणी सोबत बाजूला बसल्याचा अनुभव अनेक जण सांगतात. तसेच कानाच्या जवळ थंड हवेचा स्पर्श आणि विचित्र हलका आवाज जाणवल्याचा अनुभवही सांगतात. रात्रीच्या वेळेस थिएटर बंद करताना अनेक वेळा थिएटर रिकामा असल्यावरही चेअर्स मागे पुढे होताना दिसल्याचे इकडे काम करणारे लोक दावा करतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी शैलेश, भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.